हॅलो मैत्रिणींनो, मी आहे अंशिका आणि आज आपण सुंदर असा मेकअप लुक क्रिएट करणार आहोत. पण त्याआधी जर कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. ह्याच्यामध्ये मी छान छान मेकअप, मेहंदी आणि पुढे जाऊन स्किन केअर वगैरे या सगळ्याचे व्हिडिओज येणार आहेत. तर तुमच्याकडनं ते मिस होऊ नयेत म्हणून माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींना हा व्हिडिओ माझे सगळे व्हिडिओ शेअर करा. तर चला मेकअप करण्याआधी सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे स्किन क्लीन करणं. ह्याच्यासाठी तुम्ही फेस वॉश करू शकता आणि तुम्ही ह्या वेट वाईप्सनी फेस क्लीन करू शकता. मी वेट वाईप्सनी फेस क्लीन करून घेते पूर्ण. मी जोविसचं टोनर यूज करते माझ्या फेसवर. तुम्ही रोज वॉटर सुद्धा करू शकता. ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांनी टोनर यूज करायचं, ड्रायवाल्यांनी नाही केलं तरी चालेल. टोनर मारून झाल्यानंतर नेहमी ते ड्राय करायचं. हाताने डायरेक्ट ड्राय करायचं नाही, पहिला थोडंसं फॅनने ड्राय करायचं किंवा नॅचरली ड्राय व्हायला द्यायचं. पण शक्यतो पटापट होणार नाही म्हणून आपण थोडंसं फॅनने. आता मी काय करते, माझं जेव्हा 70% थोडंसं सुकलेलं वाटतं ना टोनर, तेव्हा मी थोडंसं असं टॅप टॅप करते. कोणताही टोनर मी असंच लावते. हलक्या हाताने टॅप टॅप करून घ्यायचं. बघा तुम्ही स्किनला शाईन वगैरे आलेली आहे. आता आपण मॉइश्चरायझर लावल्यावर झालेली आहे. का तर माझी स्किन सेन्सिटिव्ह आहे, ऑइली आहे आणि सेन्सिटिव्ह सुद्धा आहे. एवढा हा पोर्शन ड्राय आहे, म्हणजेच माझी स्किन कॉम्बिनेशन आहे बट ऑइली. याच्यामध्ये जास्त ऑइली म्हणजे 60% ऑइली तर 40% ड्राय आहे, पण त्याच्यामध्ये सेन्सिटिव्ह सुद्धा आहे. तर अशा वेळेला काय करायचं, नॉर्मली ज्यांची स्किन ऑइली जास्त असते त्यांनी वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर यूज करायचे, जेल बेस्ड मॉइश्चरायझर यूज करायचे. ठीक आहे, जैसे थोडंसं वॉटरी जेली टाईप असेल. आणि ज्यांची स्किन ड्राय असते त्यांनी अशी क्रीम टाईप किंवा सिरम ऑइल ऑइल किंवा क्रीम ज्याचं प्रमाण असेल असं यूज करायचं. माझी स्किन कॉम्बिनेशन आहे बट ऑइली आहे. ठीक आहे, तर मी वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर यूज करते. हे शिल्स कंपनीचं मॉइश्चरायझर आहे, हायड्रा बूस्ट वॉटर मॉइश्चरायझर टोनर. ठीक आहे, हे थोडंसं वॉटरी आहे. ठीक आहे, ह्याच्यामध्ये म्हणजे हायड्रेशन देणारं वॉटरी आहे. वॉटर आहे म्हणजेच हायड्रेशन मिळते स्किनला. तर ऑइली स्किनसाठी हे उत्तम आहे, सेन्सिटिव्ह साठी सुद्धा हे उत्तम आहे. तर मी आता हे फेसला ऍप्लिकेशन करते. तुम्ही बघा, हे ऍप्लिकेशन केल्यानंतर माझी स्किन म्हणजे अशी ताजी ताजी वाटेल, अशी टवटवीत वाटेल. ठीक आहे, हे बघा कसं आहे. माझ्या अंडर आयमध्ये थोडेसे प्रॉब्लेम्स आहेत, अंडर आय आहे थोडेसे आणि थोडंसं इथे टॅनिंग आहे. तर मी त्याला हाईड करण्यासाठी थोडंसं डार्क स्किन टोनपेक्षा 2 डार्क असं कन्सिलर वापरते. मी इथे इनसाइटचं एच डी कन्सिलर वापरते, माझं फेवरेट. हे कन्सिलर इनसाइटचं एच डी कन्सिलर हे कमी बजेटमध्ये एकदम सुंदर काम करतं हाईड करण्यासाठी. म्हणजे हे डार्क आहे, याच्यामध्ये तुम्ही फेअर पण घेऊ शकता हायलाईटसाठी. माझ्याकडे मी 2 डार्क वापरते. MN35 हे माझं फेवरेट आहे. एकदम स्मूथली ब्लेंड होतं आणि खूप सुंदर आहे, हाईट पण छान होतं. आता तुम्ही बघा, मी ऍप्लिकेशन करते. जिथे जिथे थोडंसं इथे लावून घेते. ठीक आहे, आता आपण याला ब्लेंड करूया. मी थोडंसं इथे पण लावते कारण हे थोडंसं ब्लॅक आहे माझ्या आयलिड्स. ओके, आता ब्लेंड करू. मी हे ब्रशने ब्लेंड करते. ब्युटी ब्लेंडरनी पण करू शकता तुम्ही, बोटाने सुद्धा ब्लेंड करू शकता. ओके, जेव्हा तुम्ही कोणत्या क्लायंटवर करताय तेव्हा तुम्ही ब्रशनी ब्लेंड करा, ब्युटी ब्लेंडरनी ब्लेंड करा. स्वतःचं करत असाल तेव्हा बोटानी ब्लेंड करा. मी आता हे पूर्ण ब्लेंड करून घेते.
ब्लेंड करताना एकदम जोरात जोरात करायचं नाहीये, भले तुम्ही हाताने करा किंवा ब्रशने करा, एकदम जोरात करायचं नाहीये, हलकं हलकं ब्लेंड करायचंय. ठीक आहे. आणि जिथे आहे तिथेच उगाच पसरवायचं नाही. माझं बघा, मी इथे मला इथेच केलंय, मी इथे इथे पसरवलेलं नाहीये. ओके, बघा कसं मस्त हाईट झालंय कन्सिलरने. तुम्ही डेली रोजच्या रुटीन मध्ये करायचं असं तरी सुद्धा बजेटमध्ये छान आहे. आणि प्रोफेशनली सुद्धा यूज करू शकता. खरंच याचा स्टे पण छान आहे आणि छान हाईट होतं. मी इथे शॉपरेलचं फाउंडेशन वापरतेय. ठीक आहे, माझ्या स्किन प्रमाणे. मी पूर्ण बेस सेट करायला आता मार्सची पावडर वापरते. सगळ्यात आधी डोळ्यांखाली वापरते. हलक्या हाताने, जोरात जोरात दाबायचं नाहीये. केली. कॉन्टोर कसं करायचंय, मी फॉरवर्ड 52चं ब्लशर कॉन्टोर पॅलेट घेते. तुम्हालाही प्रॉब्लेम होतो का की कॉन्टोर कसं करायचं ते कळत नाहीये, तर मी काय करतेय, हे 2 शेड घेतेय. सगळ्यात पहिला तर हे इथे असं लावून घेतलं आणि हा वरच्या साईडला ब्लेंड करायचा. इथे दाखवते. हे आपण असं लावून घेतलं, लाईन. ठीक आहे. आता ह्याला ब्लेंड वरच्या साईडला करायचं. असं खाली ब्लेंड नाही करायचं, वरच्या साईडला ब्लेंड करायचं. ठीक आहे. असं त्रिकोण इथे सुद्धा डबल चीन. थोडंसं फॉरहेडला सुद्धा. बघून घ्या. आता आपण नोज कॉन्टोर साठी मी काय करते, हा असा ब्रश घेतलाय छोटासा, सेम. आणि जेवढं तुम्हाला बारीक दाखवायचं तेवढं लाईन जवळ आल्या पाहिजे. अशी एकदम डार्क लाईन नाही घ्यायचं. आपण त्याला ब्लेंड करून घेऊया. फॉरवर्ड 52चा ब्लशर वापरते. तुम्ही कोणताही ब्लशर असेल ते वापरू शकता. कॉन्टोरच्या थोडंसं वरती इथे थोडंसं वरती घेतलं. स्वीज ब्युटीचं हे हाय ऑन ग्लो डुई मेकअप फिक्सर आहे. म्हणजे हा मेकअप फिक्सर आहे.
कमी बजेटमध्ये छान आहे. आता मी ॲप्लिकेशन करते, तुम्ही बघा आता माझा मॅट दिसतोय. हे ॲप्लिकेशन केल्यावरती शायनी दिसेल. अजून मी हायलायटर लावलेला नाही आहे. चांगलं शेक करायचं. छान ड्राय करून घेऊया. तुम्ही बघू शकता मी आता हायलायटर वगैरे काहीच लावलेलं नाही आहे. फक्त मी हा फिक्सर केला आहे. हा बजेटमध्ये आहे. याची प्राईस इथे 530 लिहिलं, पण तुम्हाला डिस्काउंटमध्ये मिळेलच वेबसाईटवर. आणि तुम्ही ग्लो बघा किती सुंदर वाटते. आता आपण हायलायटर लावूया. मी आता इथे होजोचं हायलायटर लावते. जर कोणी घेतलेलं नसेल आणि कोणाला जर वाटत असेल की होजो हायलायटर कसं आहे, कारण मलाही असं वाटत होतं की होजो हायलायटर कसं असेल, एकदम चंकी वाटेल. बट हे मी घेतलं होतं, वर्ष झालं असेल मी हे वापरलंच नाहीये. घाबरून की कसं एकदम हे असेल, पण मला वाटत होतं की घ्यावं म्हणून. आणि आज मी हे वापरलं आणि तुम्ही बघा, खरंच हे खूप सुंदर आहे. एकदम बजेटमध्ये आणि एकदम मस्त आहे. आयब्रोज डिफाईन करायला मी फॉरएव्हर 52चं पॅलेट वापरते पावडर. सगळ्यात आधी मी कोम करून घेईन. ओके. आता थोडासा असा ब्रश क्रॉस तो घेते आणि मी डार्क ब्राऊन कलर घेते फिल करण्यासाठी. ठीक आहे. आता पुन्हा आपण कोम करून घेऊ. पावडरने बघा माझे आयब्रोज मस्त सेट झालेत. ठीक आहे. आता आपण हलकासा आय शॅडो करून घेऊया. सगळ्यात आधी मी आयब्रोजला थोडंसं आपलं लीडला थोडंसं ब्लेंड करून घेते. आता मी थोडासा ब्राऊन कलर, माझ्याकडे हा पूर्ण पॅलेट आहे. युरोप गर्लचा हा पॅलेट आहे. पॅलेटचं नाव आहे वॉर्म न्यूट्रल. ठीक आहे. हा वापरते मी. ह्याच्यातला थोडासा ब्राउनिश कलर मी पहिला वापरते. इथे थोडंसं क्रीज लाईनला लावून घेते.
सेम. आता त्याच्यापेक्षा थोडासा डार्क कलर घेऊन मी इथे ब्लेंड करते. ठीक आहे. त्यात पहिला कलर जो घेतलेला तो घेऊन मी हे वरची लाईन ब्लेंड करून घेईन. थोडंसं शिमरी मी इथे लावून घेते, हलकं हलकं. बस एवढंच. सॉरी मी व्हिडिओ नाही घेऊ शकले, बट मी खाली ब्लॅक कलरचा मस्कारा लावून घेतलाय. मी वरती मस्कारा नाही लावला, मी आता लॅश लावणार आहे, नंतर मस्कारा लावणार आहे. मी रेड कलरची लिपस्टिक लावते आहे, त्याच्या आधी मी बॉर्डर करून घेते. मार्सची पेन्सिल वापरते. ओके. मॅकॅझिमियाची रेड कलरची लिपस्टिक आहे, ती मी लावते. मी लिपस्टिक वरती लिप बाम लावलाय. झाला आहे आपला लुक.